अनाथ, ना आईची माया ना वडिलांचे कन्यादान। आत्याने मोठं केलं, मामाने आईची माया दिली, पण गावाने तिला आपलीच लेक मानली। लग्नाची घाई सुरू झाली, त्यासाठी अख्खं गाव सरसावलं। गावचे गाव या शुभ मंगलासाठी सर्व गाव कामाला लागले। ही कुठल्याही पाठ्यपुस्तकातील किंवा चित्रपटाची कहाणी नसून ही संपूर्ण समाजातील एकोपा निर्माण करणारी व एकात्मतेची संदेश देणारी घटना घडली आहे। माझ्या जिल्हा परिषद सर्कलमध्ये मोठे चिंचाळ या ठिकाणी विवाह सोहळा झाला। जे मोठ्या विवाह सोहळ्यामध्ये लाजीर मोठ्या प्रमाणात अनावश्यक खर्च केला जातो, त्या सगळ्या मला पाटा देऊन चिंचाळा ग्रामस्थांनी फार मोठा ऐतिहासिक हा विवाह सोहळा केला। त्याच्यामध्ये म्हणजे आपला सप्ताह जो असतो, हरिनाम सप्ताहामध्ये शेवटच्या दिवशी हा विवाह सोहळा संपन्न झाला। खरंच हा असा काही विवाह सोहळा माझ्या ह्या 40-45 वर्षामध्ये हा विवाह सोहळा कुठं पाहण्यात आला नाही। आणि भगवताच्या ह्या आपल्या याच्यामध्ये सप्ताहाच्या याच्यामध्ये हा विवाह सोहळा संपन्न झाला। खरं पाहिलं तर आज समाजामध्ये अशी परिस्थिती झाली की विवाह सोहळ्याच्या निमित्तानं अनेक असे लाखो करोडो रुपये खर्च केला जातो, परंतु आपल्या सप्ताहाच्या निमित्तानं चिंचाळाच्या आणि नागापूर असलेल्या परिसरातील सर्व ग्रामस्थांनी आणि सर्व या गावातील प्रतिष्ठित मंडळींनी आणि अनाथाच्या मुलींसाठी हा विवाह सोहळा म्हणजे पट्टी जमा करून एकत्र हा विवाह सोहळा केला। त्याच्याबद्दल कौतुक करावं तेवढं कमी आहे। यांचाच आदर्श सगळ्या महाराष्ट्राने घ्यावा असा संदेश मला ह्या जिल्हा परिषद, मला सुद्धा अभिमान आहे की ह्या जिल्हा परिषद गटामध्ये सुद्धा अशा या विवाह सोहळ्याचं आयोजन केलं जातं। आणि गेल्या ह्या भोकर तालुक्यामध्ये आणि नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा असे विवाह सोहळ्याचा आदर्श घेऊन विवाह सोहळे पार पाडावेत अशी सदिच्छा या कार्यक्रमाच्या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने। नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यात चिंचाळा गावात हे लग्न पार पडलंय 9 मार्च दुपारी 1:15 वाजता गावकऱ्यांच्या व मान्यवरांच्या उपस्थितीत। भोकर तालुक्यातील चिंचाळा येथील ज्योती बालाजी पांचाळ हिचे लहानपणीच आईबाबा मृत्यू पावले। मायेचा मोठा आधार नियतीने हिरावून घेतला। या चिमुकलीला आत्याने प्रेम देत मोठं केलं व आपली लेक मानली व चिंचाळा येथील लेकीचं नांदेड जिल्ह्यातील बेंबर येथील रहिवासी असलेले माधव पांचाळ यांचा मुलगा शिवकुमार याच्यासोबत शिवपुराण व शिवलीलामृत पारायण सोहळ्यात सिद्धेश्वर संस्थान येथे मोठ्या थाटामाटात विवाह संपन्न झाला। आमच्या गावात पाया पडते आणि आई वडील ते सगळेच आहेत। कुमार माधव पांचाळ, राहणार शेंबोली या चिंचाळ गावची मी मुलगी केलेली आहे, ज्योती बालाजी गड्डमवार। समस्त गावकरी मंडळी आणि या गावामध्ये हरिनाम सप्ताह असल्यामुळे सर्व गावकरी लोकांनी कार्यक्रम पूर्ण पार पाडलेला आहे, आनंदात पार पाडलेला आहे आणि मी खूप आभारी आहे गावकरी मंडळींचा। मला काय वाटतं म्हणजे मी खूप आनंदात आहे एकदम, या गावकरी मंडळीने एकदम पार पाडलेला आहे हरिनामचं काय वाटतं? अभिनंदन, एकदम अभिमान वाटतो मला की प्रत्येक गावामध्ये असा कार्यक्रम व्हायला पाहिजे, असा कार्यक्रम व्हायला पाहिजे प्रत्येक गावामध्ये। आणि असे करण्याची हिंमत करणार म्हणजे खूपच भाग्यवान लागते माणूस। आपलीच लेक उणे असा भाव धरत प्रत्येक जण आपला वाटा उचलला आहे। यासाठी गावातील प्रतिष्ठित मंडळी, सरपंच, डॉक्टर, गुत्तेदार व गावकऱ्यांनी सहकार्य केले आहे। या लग्नाचे चिंचाळा गावाने समाजासमोर एक आदर्श निर्माण केला असून एक अनाथ मुलीच्या लग्नासाठी अख्खं गाव सरसावलंय। प्रतिनिधी नरेश तुप्तेवारसह सुवर्णा ताकटे, SP 24 तास, नांदेड।